नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? छानच असाल ना तुम्ही सर्वजण. तर आता मैत्रिणींनो, आपण आता प्रत्येक रांगोळ्या आजपर्यंत बघतच आलेलो आहोत आणि त्यातलीच एक आता सुंदर आणि सोपीशी रांगोळी आपण आज बघणार आहोत. तर ती कोणती रांगोळी असेल तर देवघरात काढण्यासाठी सुंदर आणि शुभ अशी रांगोळी आपण आज बघणार आहोत. तर ती कासवाची रांगोळी आहे. कारण आपण बघतो प्रत्येक मंदिराजवळ किंवा घरात देखील आपण कासवाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कासव आपल्या घरात असणं हे अत्यंत शुभ आहे, म्हणून आपण आता आज कासवाचीच रांगोळी बघणार आहोत. त्यासाठी मी तर काय केलेलं आहे, 2 ते 2 ठिपके ओढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हळूवार असा एक आतमध्ये शेप तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बाजूने आपल्याला काय करायचं आहे, हलकासा अंडाकार तयार करून घ्यायचा आहे. गोल नाही, अंड्यासारखा असा बाहेरनं आपल्याला थोडासा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपली ही फायनल तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या रेषा आता या पद्धतीने आतमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कासवाची जी छोटीशी शेपूट असते ती तयार करून घेऊयात आपण. त्यानंतर इथून पाय तयार करून घेतले आपण. अत्यंत शुभ असणाऱ्या मैत्रिणींनी रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर छोट्याशा आपल्याला नख्या तयार करून घ्यायच्या आहेत कासवाच्या. आपण कासवाचं तोंड तयार करून घेऊयात. या पद्धतीने आपली कासवाची रांगोळी आता आपली पूर्ण होत आलेली आहे. इथं आपण काय करायचं, हळदी कुंकवाचे टिपके ओढून घ्यायचे आणि आतमध्ये आपण आता स्वस्तिक तयार करून घेऊयात. म्हणजे एकाच रांगोळीत आपल्या 2 रांगोळ्या आता शुभ तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.